नमस्कार. आज 23 जून 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, वाऱ्यांची वर्दी पावसाची प्रतीक्षाच. मोसमी वाऱ्यांची आगीकूच जवळपास 2 आठवड्यांनी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र मोसमी वारे जेथे दाखल झाले तेथे प्रत्यक्षात पावसाने ओढ दिल्याचे चित्र सध्याला नक्कीच आहे. त्यानंतर महायुतीचा झेंडा. विधान परिषद निवडणुकात 16 जागांवर महायुतीचा विजय झालेला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीला एकही जागा तिथं प्राप्त झाली नाही. नेक्स्ट आहे, लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक नियोजनांवर ताण. 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या. पहा, पुरवणी मागण्या म्हणजे काय, तर आपलं हे बजेट असतं. आता बजेट म्हणजे काय, मोटामोटीचं सांगायचं म्हटलं, आता अगदीच बजेट संदर्भातला व्हिडिओ आपला फेब्रुवारी महिन्यात आलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये मी काय सांगितलेलं होतं की आपल्या देशामध्ये 2 तिजोऱ्या असतात. एक असते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आणि दुसरी असते कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून खात्यामध्ये पैसे घेण्यासाठी, म्हणजे जे सरकारचं खातं असतं त्याला आपण पब्लिक अकाउंट म्हणतो. या पब्लिक अकाउंटमध्ये पैसे घेण्यासाठी सरकारला परमिशन कोणाची लागते, संसदेची लागते किंवा विधानसभेची लागते. ओके, विधानसभा किंवा संसदेची इथं काय लागते, परमिशन लागते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून पैसे काढण्यासाठी. ते पैसे कुठे जातात, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जातात. आणि दुसरी तिजोरी कोणती आहे, कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया. कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया, बरोबर. मग आता मला सांगा, कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया हे काय आहे, इमर्जन्सी फंड आहे, बरोबर. मग हे आपल्यासाठी गरजेचं आहे का, तर बिलकुल नाही. परंतु कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया जे आहे, संसदेची ज्याला परमिशन घेण्याची आवश्यकता असते, अगदी तशाच पद्धतीने विधानसभेची जी तिजोरी आहे त्याला आपण राज्याचा संचयित निधी असं म्हणतो. मग त्यामधून आपण पब्लिक अकाउंटमध्ये पैसे घेण्यासाठी पहा, पहिल्यांदा बजेट यानुसार परमिशन घेतच असतो. मग राज्य सरकारने यावर्षी परमिशन घेतलेली होती, बरोबर आहे. मग आता 3च महिने झाले पहा की लगेच राज्य सरकारला वनवन झाली की बाबा नाही, पैसे जे आपण पूर्वी काढलेले होते, म्हणजे बजेटमध्ये जे पैसे आपण मांडलेले होते ना, ते कमी पडणार आहेत. मग यासाठी पहा त्यांनी काय म्हटले की आता आम्हाला एक्स्ट्रा पैसे लागणार आहेत. मग यासाठीच पहा त्यांनी परत एकदा पुरवणी माग ठेवलेली आहे विधानसभेसमोर. मग नक्कीच पहा, ही विधानसभेमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की महायुतीला अगदीच ऑलरेडी संख्याबळ जास्त आहे, त्यांचं बहुमत असल्या कारणाने ही पुरवणी मागणी त्यांची मान्य केली जाईल. डन. त्याच्यानंतर लखनौमध्ये आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आता या बातम्या जर तुम्ही पाहिलात तर अगदी अशाच पद्धतीच्या बातम्या डेली येत आहेत व लास्ट वीकमध्येच आपण पाहिलेले आहे. 21 जणांचा मृत्यू झालेला होता दिल्ली येथील. त्यामध्ये पहा 11 फॉरेनर्स होते. मग त्या दिवशीच आपण अगदी चांगल्या पद्धतीने डिस्कशन केलं होतं की फायरची NOC घेणं का गरजेची आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही IAS या नात्याने काय करणार आहात, हे सर्व आपण पॉईंट डिस्कस केलं होतं. तर प्लीज मी त्या व्हिडिओची लिंक आपल्या कमेंट सेक्शनमध्ये देईल. तो व्हिडिओ प्लीज एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यामधून मुख्य परीक्षेला 2 वेळेस प्रश्न पण विचारलेला, UPSCने 2 वेळेस त्याबद्दल प्रश्न पण विचारलेला होता. ओके, व त्या दिवशी मी तुम्हाला सराव प्रश्न पण दिलेला होता की डिझास्टर मॅनेजमेंट या नात्यातून तुम्ही त्याचं उत्तर लिहा म्हणून. ओके, तर पहा अगदी आता वारंवार आपण त्याच न्यूजला आपण डिस्कस करू शकत नाही, पण एक पॉईंट लक्षात घ्या की भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये भरपूर वाढलेला इथून दिसत आहे. आता ह्या जे सेंटर होतं किंवा ॲनिमेशन प्रशिक्षण केंद्र जे होतं त्यांनी पण इथं परमिशन घेतली नव्हती किंवा NOC जी होती ती 5 वर्षापूर्वीच झालेली होती, म्हणजे 5 वर्षापूर्वी एक्सपायर झालेली त्यांनी NOC चालत होते. त्यासोबतच पहा अगदी जे फायर सिस्टम आहे ते पण तिथं वर्कमध्ये नव्हतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर पाहिलात ना तर आपल्याला एकच लक्षात येते, म्हणजे जरी NOC आपण काढली तरी प्रॉब्लेम कुठे आहे, तर भ्रष्टाचार. जे भ्रष्ट अधिकारी आहेत ना ते डायरेक्टली NOC जरी असली तरी चालू देतात. चलता हे कल्चर जे आपल्या सिस्टममध्ये लागलेलं आहे ना, याच कारणामुळे ही सध्याला आगीच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये पण याच्या पूर्वी घटना घडल्या आहेत, म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये घटना घडल्या. त्यानंतर गुजरातमध्ये पण अशाच पद्धतीच्या घटना घडल्या, दिल्लीमध्ये घडल्या, त्याच्यानंतर आता लखनौमध्ये, म्हणजे संपूर्ण भारतभर अशा घटना घडतच आहेत. मग नक्की याला सोल्युशन काय आहे, तर आपण त्या व्हिडिओमध्ये सर्व पॉईंट्स डिस्कस केले होते. आपल्या देशामध्ये कायदा भरपूर आहेत पहा, कायद्याची कमी नाही आहे आपल्याला, परंतु प्रॉब्लेम कुठे आहे, जे अंमलबजावणी होते ना कायद्यांची, ती अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. चलता हे कल्चर आपल्याकडे जास्त आहे. त्यासोबतच पहा, जर NOC चेक करण्यासाठी जे अधिकारी वगैरे येतात त्यांना आपण थोडंसं 100 रुपये जरी दिलं तर ते थोडंसं आपले जे NOC आहे ती लगेच देण्यासाठी तयार, म्हणजे आता अगदी 100 रुपये तसा हे नाही आहे म्हणू शकत नाही आपण पहा, पण भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे. या कारणानिमित्तच पहा 15 विद्यार्थ्यांचा तिथं मृत्यू झालेला आहे. ओके, त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा राजीनामा. आता पहा, तुम्हाला माहिती असेल 2016 ब्रेक्सिट करण्यात आलं. आता हे ब्रेक्सिट काय आहे, तर युरोपियन युनियनमधून ब्रिटनने एक्झिट केलं, त्याला म्हणतात
ब्रिटेन. हां, ओके. तर 2016 त्यांनी एक्झिट केलं, त्याला म्हणतात ब्रेक्झिट. बाहेर पडण्याचं एकमेव उद्दिष्ट होतं पहा, की आर्थिक विकास करणे, ब्रिटनचा आर्थिक विकास करायचा आहे या उद्देशाने पहा त्यांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडले. ओके, बाहेर पडला, त्यांना काहीच प्रॉब्लेम वगैरे झाला नाही. परंतु 2016च्या नंतर किंवा ब्रेक्झिटच्या नंतर जे पंतप्रधान आलेले आहेत त्यांना ब्रिटनचा विकास करता आला नाही. याच कारणानिमित्त पहा तुम्ही आता म्हणजे 2022 पासूनच जर तुम्ही न्यूजपेपर माझ्यासोबत जर पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे का, एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉरिस जॉन्सन JCBच्या ह्याच्याकडे गेले होते पहा, काय म्हणू शकता, JCB फॅक्टरीमध्ये गेले होते गुजरातला, बरोबर आहे. मग तेथून ते ज्यावेळेस UKला परत गेले ना, त्याच्यानंतर लगेच त्यांना पहा राजीनामा द्यावाच लागला. त्याच्यानंतर आल्या लिज ट्रस. ओके, त्या आय थिंक फक्त 41 दिवस का 14 दिवस अशा पद्धतीने त्यांचा कालावधी राहिला. आता म्हणजे पहा, हे काही आवश्यकतेचं नाही आहे तुम्हाला, परंतु सांगायचा उद्देश हाच आहे पहा, की त्यांनी स्वतःचा विकास करणार होते किंवा आर्थिक विकास त्यांना करायचा होता, परंतु ते आर्थिक विकास होत नाहीये. त्याच्यानंतर आता कीर स्टारमर यांनी पण तेच म्हटलं होतं व त्यानंतर पहा लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत आली होती, पण त्यांना पण हे सर्व काही जमलं नाही. उलट पीटर मॅन्डेल्सन यांची नियुक्ती त्यांना वादग्रस्त ठरली, कारण पीटर मॅन्डेल्सनचं नाव कुठं आलं तर एपस्टीन फाईलमध्ये आलं होतं. मग या कारणानिमित्त पहा कीर स्टारमर यांनी आता राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे. मग लवकरच परत पहा त्यांच्यामध्ये इलेक्शन्स वगैरे होतील, मग सप्टेंबर महिन्यामध्ये परत त्यांना पंतप्रधान नवा मिळू शकेल. आता ह्या बातम्या आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत, परंतु इंटरनॅशनल रिलेशनच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर आपल्यासाठी त्यांचे निर्णय थोडेसे अँगल चेंज करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ओके, म्हणजे ब्रेक्झिट, आता युरोपियन युनियन आणि ब्रेक्झिट यांचं नातं आता अगदी जर सिलेबसला जर पाहिलात तर आपल्याला गरजेचं नाही आहे तो, परंतु इंडियाच्या रिलेशनसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आय थिंक कोण लिज ट्रस यांच्यानंतर ऋषी सुनक आले होते, बरोबर. G20 तुम्हाला आठवत असेल पहा, त्याच्यानंतर ऋषी सुनक आपल्या देशामध्ये पण आलेले होते. ओके, थोडेसे पॉईंट तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की बा ब्रिटनचा रिश्ता वगैरे आपल्यासोबत कसा आहे ते. ओके, म्हणजे नक्कीच हे ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशन घेऊ त्यावेळेस मी सांगणारच आहे. आता सध्याला इंटरनॅशनल रिलेशनचे मी आज काहीही हल्लतीत म्हणजे पहा यूट्यूबवरती लेक्चर ते टाकण्याचा प्रयत्न करेन, पण प्रॉब्लेम असा आहे पहा की टेलिग्राम चालू होईल ह्या आशेमध्ये मी बसलेला आहे, की कारण अन्य ज्या गोष्टी जर करायचं म्हटलं, आता विद्यार्थ्यांचे आन्सर पण भरपूर राहिलेले आहेत, कारण व्हॉट्सअपवरती ते परत डाउनलोड करा, त्याच्यानंतर त्या फाईलला पेनड्राईव्हमध्ये घ्या, म्हणजे ते खूप क्लिष्ट आहे. आज सध्याला ते किचकट वाटत आहे, पण जर टेलिग्राम जर चालू झालं, म्हणजे काल त्यांनी डेडलाईन दिलेली होती, मग आज जर चालू झालं पण अद्याप ते चालू झालेलं नाही आहे पहा. आता सध्याला 4:32 झालेले आहेत पण अद्याप चालू झालेलं नाही आहे टेलिग्राम. होप टेलिग्राम चालू होईल व आपलं जे काम आहे ते लवकरात लवकर सुकर होईल. मग अगदीच विद्यार्थ्यांनी पण कमेंट सेक्शनमध्ये केले की इंटरनॅशनल रिलेशनचे कुठे कॉन्टॅक्ट वगैरे करायचा, लवकरच मी सांगेन. जर टेलिग्राम नाही चालू झालं तर त्यांना मी कमेंट सेक्शनमध्ये, तोपर्यंत तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता व एनरोल करू शकता. ओके, एवढं आहे, डन. त्याच्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र विद्यार्थ्यांच्या दारी आवश्यक दाखल आणि प्रमाणपत्रे जी आहे ती आता शाळेतच मिळणार आहेत. ही चांगली न्यूज आहे पहा, कारण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यासाठीची डॉक्युमेंट लागतात, त्यानंतर आपलं इव्हन ॲडमिशन करण्यासाठीची पण भरपूर डॉक्युमेंट्स लागतात. मग ती आता डायरेक्टली आपले सरकार सेवा केंद्र जे आहे ते डायरेक्टली प्रत्येक शाळेमध्येच येणार आहेत. त्यामुळे जे डॉक्युमेंट्स काढण्याची होती ती आता प्रोसिजर जी आहे ती सोयीस्कर बनेल, अन्यथा विद्यार्थ्यांना तिथे रांगेत वगैरे उभं राहावं लागतं, हे अयोग्य होतं, जे की आता लवकरच होऊन जाणार आहे काम. ओके, त्याच्यानंतर पुढे मेळघाटात अजूनही पिण्यायोग्य पाणी नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारली. पहा, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली तरीही कुपोषणग्रस्त मेळघाट आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशी नाराजी व्यक्त करत असताना उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला फटकारले आहे. मेळघाट व परिसरातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, गरोदर किंवा स्तनदा मातांचा मृत्यू आणि अन्य समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका करण्यात आल्या आहेत. व पहा, ही जी केस आहे ना ती भरपूर दिवस झालं चालूच आहे. PIL डेली आपलं मेळघाटबद्दल सुनावणीसाठी येतात पहा, उच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी डेली येत असतात. पण प्रॉब्लेम कुठे आहे, मेळघाटमध्ये जे डॉक्टर्स वगैरे ते काम करण्यासाठी योग्य पद्धतीने म्हणजे त्यांची इच्छा नसते. ओके, त्यामुळे पहा, जरी आपण त्यांना 6 महिन्याचं इंटर्नशिप वगैरे प्रोग्राम दिला, मेळघाटमध्ये तुम्हाला काम करावं लागेल, तरी पण पहा ते काम सोडून देऊन पळून जातात. अगदी अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. का सिच्युएशन अशी झालेली आहे तर पहा ना तुम्ही, तिथे जर पाणी वगैरे किंवा राहण्याची वगैरे सुविधा जर चांगल्या पद्धतीने नसेल तर डॉक्टरला अगदी तिथे जाऊन काम करू वाटेल का? मग बिलकुल नाही. पहा, म्हणजे आज घडीला जर तुम्ही डॉक्टर पाहिलात तर त्या पद्धतीने जेवढं पूर्वी होते तेवढी त्या पद्धतीने समाजसेवा राहिलेली आहे का आपल्या देशामध्ये?
महाराष्ट्रामध्ये. तर हेच कारण आहे पहा. याच कारणानिमित्त जे मेळघाट आहे तिथे योग्य पाण्याची सोयीसुविधा वगैरे नाही, त्यामुळे हेल्थ इश्यू येतात. त्यानंतर स्तनदा मातांचा मृत्यू, त्यानंतर गरोदर मातांचा मृत्यू इथं जास्त पद्धतीने होत आहे. मग नक्कीच याला पूर्णतः पॉलिसी फ्रेमवर्क आपल्याला करावं लागेल. मग यासाठी तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. पहा आता योग्य योग्य पाणी जर द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे कोणती स्कीम आलेली आहे, तर हर घर जल जी योजना आहे, हर घर नल जल जी योजना आहे, त्यानुसार आपण मेळघाटमध्ये पाणी देऊ शकतो. पहा, पण ते होत आहे का सध्याला काम? तर होत नाहीये. मग हाच तर पॉईंट इथं चुकीचा आहे ना. आपल्या देशामध्ये भरपूर योजना आहेत पहा. ओके, महिलांसाठी आहेत किंवा अगदी पिण्यायोग्य पाण्यासाठी आहेत किंवा घरांसाठी आहेत, सगळ्या गोष्टींसाठी योजना आहेत. पण प्रॉब्लेम कुठे आहे? तर अंमलबजावणी त्याची योग्य पद्धतीने होत नाही आहे. मग ती अंमलबजावणी का होत नाही आहे? तर नक्की परत पहा, इथे समस्या तीच आहे. आता अगदी लास्ट इयरला चर्चेत होता पेसा ॲक्ट. आता पेसा ॲक्ट का चर्चेत होता? तर नियुक्ती संदर्भात. पहा, जे नॉर्मल विद्यार्थी आहेत, आता अगदीच पहा, मला जॉब नाही आहे, मी जॉबलेस आहे, यामुळे पहा काही पण झालं तर ना मला जॉब लागावं असं वाटतं. बरोबर आहे. मग मी काय करेन? पहा, या पेसा क्षेत्रामध्ये जरी मला जॉब मिळाली ना तरी मला चालेल, असं मी जॉबलेस असल्यानंतर बोलत असतो. बरोबर आहे. म्हणजे अगदी मला काय वाटतं की मला कसल्याही हालतीमध्ये जॉब लागावं. मग यासाठी पहा, मला जे पेसा क्षेत्र आहे तिथे पण जॉब लागलं तरी चालेल असं माझं विचार असतं. त्यामुळे मी पहा फॉर्म भरतो. मग पेसामध्ये फॉर्म भरल्यानंतर पहा, अगदी पेसा येथील जे विद्यार्थी आहेत, आता अगदी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण पेसा जे क्षेत्र आहे ना तिथे पेसा जे क्षेत्र आहे तेथील जे जॉब्स आहेत ना ते पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच राखीव आहेत आज घडीला. बरोबर. पण मला जॉबलेस आहे मी. मग यामुळे मी काय केलं? पहा, लगेच त्यांच्यावरती केस केलं. जसं मॅटमध्ये प्रकरण चालू आहे, त्यानंतर हायकोर्टमध्ये प्रकरण चालू आहेत ना, अगदी त्याच पद्धतीने पहा, मी जॉबलेस आहे ना, यामुळे मी काय म्हटलं की नाही, पेसा क्षेत्रामध्ये मला पण जाऊन सर्व्हिस करायची आहे, यासाठी तुम्ही मला तिथे जॉब द्या. बरोबर आहे. त्यामुळे तलाठी भरतीचं वगैरे निकाल पेंडिंग पडण्याचे हेच कारण होते पहा पूर्वी. ओके, मग मी काय केलं? पेसा क्षेत्रामध्ये पण मला नोकरी पाहिजे म्हणून मी तिथं अर्ज केला. मग पेसा क्षेत्रामधील विद्यार्थी आणि माझ्यामध्ये जर कॉम्पिटिशन केलं तर कोण जिंकणार आहे? तर अगदीच पहा, मी जिंकेल ना. का? तर माझ्या सोयीसुविधा चांगल्या आहेत, सर्व काही चांगलं आहे. पण पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे सोयीसुविधा तेवढ्या चांगल्या आहेत का? नाहीत चांगल्या. बरोबर आहे. मग इथं प्रॉब्लेमच ते होते पहा. मग मला जॉब भेटते. जॉब भेटल्यानंतर मला लगेच दुसऱ्या दिवशी लक्षात येतं की बा, हा तर आदिवासी एरिया आहे, इथं मी सर्वाईव्ह करू शकणार नाही. इथं तर मला पिण्यायोग्य पाणी नाही आहे, त्यानंतर मला राहण्यायोग्य घर नाही आहे, त्यानंतर इंटरनेट नाही आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काय वाटतं की नाही, मला इथं राहायचं नाही आहे. आता मला काय करावं लागेल? बदली करावी लागेल. मग आज घडीला हीच समस्या मेळघाटमध्ये सध्याला होत आहे. ओके, जे डॉक्टर बनतात पहा, अगदी त्यांना पहिल्या दिवशी काय म्हणतात, म्हणजे अगदी तुम्ही जर आपल्या आजूबाजूला जर एखादा नीट पास झालेला वगैरे विद्यार्थी असेल किंवा नीट एक्झाम देऊ इच्छितो आहे, त्या विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलात ना तर तो काय म्हणेल की नाही, मला सर्व्हिस करायची आहे, देशाची सेवा करायची आहे. ओके, सर्व काही ठीक आहे, ते चांगल्या पद्धतीने बोलेल, मी पण मान्य करेन. पण ज्यावेळेस त्याला डॉक्टर वगैरे तशा पद्धतीने मिळेल ना, त्यावेळेस सर्व्हिस गई भाडमे, अगदी त्या पद्धतीने इथे इश्यू होतात. आता अगदी हे सर्व 100% विद्यार्थ्यांना लागू होत नाहीये, परंतु 99.99% विद्यार्थ्यांना तरी लागू होतात. हा, 1% नक्कीच. डेटॉल पण पहा, 1% तिथं सोडतंच कीटाणू मारण्याचं. अगदी तशा पद्धतीने इथं पण. ओके, मेळघाटमध्ये मग आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, तिथं का कुपोषणग्रस्तांची संख्या वगैरे जास्त आहे? व पहा, योजनांची तुम्ही जरी नाही म्हटलं तर भरपूर योजना आहेत तिथे. बरोबर. तरी पण प्रॉब्लेम कुठे आहे? तर हेच आहे. मी उदाहरण तुम्हाला जॉबलेसचं सांगितलं ना, ज्यावेळेस आपल्याजवळ काही नसतं ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की मी तिथं पण जाऊन काम करेन, परंतु ज्यावेळेस ती गोष्ट मिळते ना आपल्याला तर त्याची किंमत नसते. व तुम्ही काय म्हणाल की नाही, मला बदली पाहिजे, म्हणून तुम्ही काय करता? किंवा आज घडीला डॉक्टरांची हीच समस्या आहे, तिथे डॉक्टर वगैरे काम करण्यासाठी तयार होत नाहीत. ओके, म्हणजे अगदी इंटर्नशिपचं तिथं क्रायटेरिया आपण 6 महिने वगैरे केलेला असला तरी पाहते लवकरात लवकर इंटर्नशिप कशी कंप्लीट करून मी पळून जाऊ तिथून, ह्या समस्येमध्ये आज घडला तिथे डॉक्टर आहेत. ओके, मग नक्कीच पहा, थोडंसं काही विद्यार्थ्यांना राग आला असेल की मास्तर असं का बोलत आहे, पण रियालिटी हीच आहे. पहा, तुम्ही पेसाची केस वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता. यामध्ये पण विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस जॉबलेस असतात ना त्यावेळेस त्यांना वाटतं की नाही, मी तिथं चांगलं जाऊन काम करेन वगैरे, परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथं जॉब लागते ना त्यावेळेस विद्यार्थी पळून जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. किंवा अगदी ह्या पेसाचं जाऊ द्यात उदाहरण, तुम्हाला पण आता अगदी जर सांगायचं, खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं, आता नक्कीच आपल्यापैकी विद्यार्थी अनएम्प्लॉईड असतील, पण उद्या जर तुम्हाला जॉब लागली अशा ठिकाणी जी की घरापासून भरपूर 500 किलोमीटर दूर आहे, तर तुम्ही घरापासून 200-100 किलोमीटर येण्यासाठी प्रयत्न कराल की नाही कराल? नक्कीच कराल. पहा, रियालिटी आहे. ओके, कारण दूर जास्त आपण राहू शकत नाही. अगदी ही समस्या आहे. महाराष्ट्रातील तर विद्यार्थ्यांसाठीची ही जास्त समस्या आहे. पहा, ओके, म्हणजे अगदी मी पाहिले तर UP, बिहार वगैरे रेल्वेसाठी जे कर्मचारी आहेत ते महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी इथे पण येऊन काम करतात. पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ही थोडीशी समस्या आहे, घर सोडू वाटत नाही. मग नक्कीच
हे तुम्ही डिलीट करू शकता तिथे. आता नक्कीच मी म्हटलं ना, हे सगळीकडे लागू होणार नाही, परंतु 1% तरी नक्की लागू होतं. मग आता बोलत बोलत आपण खूप पुढे गेलो, आता वापस यावं लागेल आपल्याला. तर वापस आल्यानंतर मला सांगा इथं सोल्युशन काय आहेत. मग सोल्युशन पहा, आपल्याकडे भरपूर आहेत. मी योजना तेच म्हटलं ना, अंमलबजावणी जर योग्य केलात ना, तर ह्या सर्व समस्या सॉल्व्ह होतील. पहा त्याच्यानंतर पुढे चला. तेल निर्बंध तात्पुरते मागे, इराणबरोबर चर्चेनंतर अमेरिकेची घोषणा, लेबनॉनमधील संघर्षाची तीव्रता कमी. आता पहा, काल डोनाल्ड ट्रम्प यांचं जर तुम्ही ट्विट पाहिलात तर एकदम अशा पद्धतीने त्यांनी भाषा केली ना, की बस की लगेच पहा त्यांच्या धमकीनंतर इराणचं जे शिष्टमंडळ आहे जे चर्चेसाठी गेलं होतं ते वॉकआउट केलं. त्यांनी वॉकआउट केल्यानंतर लगेच त्यांनी काय म्हटलं की 60 दिवसांसाठी आम्ही तुमच्या जे तेल निर्बंध टाकलेले होते ते आम्ही मागे घेत आहोत. आता म्हणजे डोनाल्ड ट्रम्प खरंच समजत नाही आहे की बाहेर आल्यानंतर पहा मी बशीर आहे असं म्हणतात, पण इराणच्या पुढे ते थोडंसं कमी होत आहेत हे नक्की इथं या न्यूजमधून दिसत आहे. पण मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये काही तथ्य नाही आहे किंवा अगदीच पहा सध्याला जर तुम्ही पॉलिसी मेकिंगवर जर पाहिलात किंवा अगदीच डिप्लोमसी या लेवलवरती जर इराण आणि अमेरिका या दोघांना जर पाहिलात तर इराणचं पारडं आज घडीला जास्त जड आहे. डोनाल्ड ट्रम्प नक्कीच माघार घेत असलेलं आपलं दिसत आहेत. ओके, त्यानिमित्ताने परत या न्यूजला तुम्ही जास्त व्हॅल्यू देऊ नका. ठीक आहे, आता 60 दिवस म्हणजे ऑगस्टपर्यंत आता पहा इराणला निर्बंधमुक्ती मिळालेली आहे. मग पाहूयात इराण आणि अमेरिकेचं पुढे कसं होईल ऑगस्ट महिन्याच्या नंतर, पण ते तसंच चालत राहणार, त्यामुळे चिंता नका करू. नेक्स्ट आहे बंगालच्या अर्थसंकल्पातून नवे राजकीय अर्थ, कल्याणकारी योजनांवर राजकीय प्रशासकीय फेररचनेच्या संतुलनाचा प्रयत्न इथं करण्यात आला आहे. आता पहा नोकर भरतीला इथं भरपूर चालना देण्यात आली आहे नव्या अर्थसंकल्पामध्ये बंगालमध्ये. ओके, ही चांगली न्यूज आहे. बंगालमधील जे शासकीय भरती रखडलेली होती त्यामुळे अगदीच बंगालमधील जे काय म्हणू शकता युवा आहेत त्यांच्यासाठी ही बेस्ट न्यूज आहे. नेक्स्ट पहा, श्यामाप्रसाद मुखर्जींचा 125 फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच मुखर्जी यांच्या स्मरणार्थ 125 फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. असा प्रश्न डायरेक्टली UPSC किंवा MPSCला विचारला जाऊ शकतो, कारण याच्यापूर्वी UPSCने पण हा प्रश्न विचारलेला होता. आय थिंक रामानुजन यांच्याबद्दल हैदराबाद येथे जे पुतळा उभारण्यात आला त्याबद्दल UPSCने प्रश्न विचारलेला होता. व अगदी त्याच धर्तीवर जर महाराष्ट्र राज्यांनी पण सुट्टी जाहीर केली किंवा जर पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला किंवा पहा बेंगालमधील पण ही बातमी आपल्या राज्यामध्ये पण येऊ शकते, जसं सरळ सेवेला पण विचारली जाऊ शकते किंवा इव्हन UPSCला पण विचारला जाऊ शकतो प्रश्न, जसं ते स्टेटमेंट देतात पहा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल. तर अशा पद्धतीने ही बातमी आपल्यासाठी बॅकवर्ड लिंकेजनुसार खूप महत्त्वाची आहे. तर प्लीज श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्टेटमेंट वाईज थोडंसं तुम्ही पॉईंट काढून ठेवा. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, राम मंदिर देणगी गैरव्यवहार चौकशीसाठी याचिका करण्यात आलेली आहे. म्हणजे या बातम्या पाहिल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं. नेक्स्ट आहे महान्यायभिकर्ता तुषार मेहता यांची फेरनियुक्ती. आता तुषार मेहता हे 10 ऑक्टोबर 2018 पासून महान्यायभिकर्ता या पदावर कार्यरत आहेत. आता महान्यायभिकर्ता म्हणजेच काय, सॉलिसिटर जनरल. व सॉलिसिटर जनरल हे संवैधानिक आहे किंवा वैधानिक आहे का, तर बिलकुल नाही. मग यांची नियुक्ती कशा पद्धतीने केली आहे पहा, तर लॉ ऑफिसर या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती आहे. आता तुझं असं जर म्हटलं लॉ ऑफिसर म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की सर हे तर लिगल स्टेटस आहे, वैधानिक म्हणतं, परंतु पहा याला वैधानिक दर्जा वगैरे देण्यात आलेला नाही आहे. हा पॉईंट तिथं लक्षात ठेवा. हां, फक्त यांची जी सॅलरी वगैरे आहे ना ती या कायद्यानुसार दिली जाते. लॉ ऑफिसर ॲक्ट किंवा लॉ ऑफिसरचे जे रूल आहेत ना 1987चा कायदा यानुसार दिली जाते. पण उर्वरित गोष्टी यांना ही नाही आहेत. हां, आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम आर्टिकल 76 आहे. ओके, त्यानुसार पहा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे पद तयार केलं आहे, ते कॉन्स्टिट्युशनल पद आहे. ओके, पण महान्यायभिकर्ता किंवा सॉलिसिटर जनरल हे आपल्या भारतीय संविधानामध्ये पद नाही आहे. ओके, प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मग सॉलिसिटर जनरलचं काय काम असतं, तर अटॉर्नी जनरलला असिस्ट करणं हे एक काम. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला प्रत्येक ठिकाणी रिप्रेझेंट करणं, जसं की दिल्ली हायकोर्ट असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल. त्यानंतर पहा जे महान्यायभिकर्ता आहेत यांची एक टीम असते, ते तिथे असिस्ट करत असतात. सुप्रीम कोर्ट असू द्या, दिल्ली हायकोर्ट असू द्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कोर्ट आहे व जिथे जिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पार्टी असेल तिथे तिथे सॉलिसिटर जनरल आणि त्यांची टीम तिथे असिस्ट करते. उर्वरित जे कॉन्स्टिट्युशनल बेंचेस वगैरे तिथं पण हे असिस्ट करू शकतात, पण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ही त्यांची तिथं बेसिकली मदत घेतात किंवा त्यांची ही टीम आहे, असं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर यांना उर्वरित काळ आता परत 3 वर्षासाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा अरवली जैवविविधता उद्यानामुळे जलसंवर्धनाला सहाय्यता झालेली आहे. तुम्हाला लास्ट इयरला माहिती असेल की
अरवली पर्वताला पोखरण्यात येणार होतं, पण त्याला वाचवल्यामुळे पहा दिल्ली NCRचा जो प्रदेश आहे किंवा अगदीच तुम्हाला माहिती असेल दिवाळी दरम्यान दरवर्षी वायू प्रदूषण तिथं होतं. ओके, मग त्याला रोखण्यामध्ये अगदीच अरवली जैवविविधता उद्यानामुळे खूप त्यांची मदत होते. आता अगदी जलसंवर्धनाला तर तिथं सहायता होतेच पहा, पण वायू प्रदूषणाला पण तिथं खूप मदत होते, असं सेंटर फॉर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड डिग्रेडेड इकोसिस्टम यांची रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केलेली आहे. म्हणजे अगदीच पहा, कोणतंही उद्यान असू द्या किंवा कोणतंही जंगल झाडं वगैरे असू द्या, ते देण्याचंच काम करतात, पण ह्युमन जे आहेत त्यांना तोडण्याचंच काम करत आहेत. हे चुकीचं आहे खरं पहा. म्हणजे त्या दिवशी जर आपण हे पूर्ण अरवली पोखरून काढलं असतं व आपण तिथं मायनिंग वगैरे चालू केली असती, म्हणजे आपण पूर्ण डेफिनेशनच बदललं होतं पहा, म्हणजे अरवली पर्वतरांगांची. आता अगदीच चुकीचं आहे ते, पण सांगू शकणार नाही. म्हणजे महत्त्व खूप आहे पहा, पण ठीक आहे, सरकारला वेळीच जाग येणं काळाची गरज आहे किंवा तशा पद्धतीने जागृत करणं पण आपली जनतेची पण गरज आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ठेवीदारांची डिजिटल फसवणूक ही कायद्याच्या कचाट्यात आणण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि ठेवीदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांची डिजिटल संवर्धनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. मग यामध्ये नवीन तरतुदी करण्यात येतील, जसं की विशेष न्यायालयात सर्वसाधारण परिस्थितीत जास्तीत जास्त 2 वेळा तर विशेष परिस्थितीत कारणे नमूद करून फक्त 1 वेळा म्हणजे 3 वेळा सुनावणी तहकूब करता येईल. अन्यथा पहा फास्ट ट्रॅकमध्ये ही केसेस वगैरे चालवले जाणार आहेत. जर तुमची डिजिटल फसवणूक झाली असेल तर लवकरात लवकर एकदम फास्ट पद्धतीने तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. ही आजची पॉझिटिव्ह न्यूज होती पहा. ओके, तुम्ही हे जे पॉईंट आहेत तुमच्या मेन सेन्स रायटिंगसाठी नक्कीच जपून ठेवू शकता. राज्य सरकार असा कायदा करणार आहे म्हणून. त्यानंतर लोकसत्ता विचार हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त काही नाही आहे, पण वरून जरी वाचून घेतला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. अर्जुन राम मेघवाल यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. ओके, त्यानंतर लोकसत्ता संपादकीय विकासात उरानं न भय. उद्धव ठाकरे यांचे 6 व ममता बॅनर्जी यांचे 20 खासदार भाजपात जात असतील तर नैसर्गिकच म्हणायचे, पाणी आपली पातळी गाठतेच गाठते. आता पहा, यांनी नैसर्गिक जरी म्हटलेलं असलं तरी यांनी रिकमेंडेशन काय दिलेलं आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नेक्स्ट टाइम ज्यावेळेस इलेक्शन होतील 2029 मध्ये त्यावेळेस फक्त जे सत्तेमधील जे खासदार आहेत ना त्यांनाच तिकीट द्यावं, असं का, किंवा त्यांनी सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांनाच तिकीट का द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर पहा, विकास कामं जर विरोधी पक्षामध्ये राहून जर तुम्ही विकास कामं करू शकत नसाल तर भारतीय लोकशाही किंवा याचं काही मतलबच नाही आहे. ओके, कारण विकास कामं आपल्या देशामध्ये होणारच नाही आहेत. पण तुम्हाला रियालिटी माहिती असेल तर तुम्ही पाहू शकता की काल उद्धव ठाकरे यांच्या गटातील जे काही 6 खासदार गेले त्यांनी आरोप काय केला होता की आम्हाला MP लॅड स्कीममधून किंवा अगदीच पहा आमच्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी आम्हाला फंड मिळत नाही आहे, असं त्यांचा बेसिकली आरोप होता. पण रियालिटीमध्ये त्यांनी फक्त 10% एवढाच खर्च केला व काही जणांनी तर पहा 0 त्यांची कामं झालेली आहेत. म्हणजे MP लॅड स्कीममधून पहा आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही काम करावं यासाठी काही निधी दिला जातो. ओके, व त्या निधी कुठं वर्ग केला जातो, पुन्हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे, ओके, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतो पहा. व जे पालकमंत्री असतात त्याच्यानंतर पहा जे खासदार आहेत ना त्यांनी सुचवायचं असतं की बा ह्या गटामध्ये तुम्ही हे काम करून घ्या म्हणून. ओके, मग जिल्हाधिकारी वचक ठेवून पहा तिथून काम वगैरे ते करून घेतात. परंतु प्रॉब्लेम कसा झाला, फक्त 10% तिथं निधी खर्च झालेला आहे. आता हे निधी का कमी होत आहे, आता नक्कीच ही चांगला प्रश्न आहे पहा. मला या अँगलने पाहिलं नव्हतं मी, परंतु MP लॅड स्कीम मधला जो निधी आहे तो कमी खर्च का होत आहे तर त्याचं नेमकं कारण आहे पहा भ्रष्टाचार. आता इथं पण तोच पॉईंट आलेला आहे. कारण ज्यावेळेस आपली सत्ता जाते ना व सत्ता गेल्यानंतर जर तिथे आता पहा मी आज घडीला खासदार आहे ABC या मतदारसंघामध्ये मी खासदार आहे स्वतः. ओके, मग मी पहा आज मला किती पैसे भेटलेले आहेत तर 5 लाख रुपये मिळालेले आहेत माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. मग त्यापैकी पहा मी 4 लाख रुपयांची संपूर्ण कामं केलेली आहेत. बरोबर, 4 लाख रुपये मी खर्च केले व सगळीकडे चांगल्या पद्धतीची कामं करून आणली. ओके, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा दुसऱ्या टर्ममध्ये माझी सत्ता गेली. ओके, मग सत्ता गेल्यानंतर आता नवीन खासदार तिथे निवडून आलेला आहे, म्हणजे तुम्ही निवडून आलात. मग तुम्ही निवडून आल्यानंतर किंवा माझी पार्टी होती पहा वेगळी, X ही माझी पार्टी होती वा तुमची पार्टी आलेली Y सत्तेमध्ये. मग तुम्ही काय कराल की
ही पार्टी उद्या भविष्यात निवडूनच येऊ नये किंवा पवन निलेवाड हा पुन्हा खासदारच होऊ नये यासाठी काय कराल, हे जे 4 लाख रुपयांची कामं करण्यात आलेली आहेत या कामावरती त्यांनी काय बसवणार, पहा समिती बसवणार व त्यांनी चौकशी करून घेणार. ओके, चौकशी केल्यानंतर पहा लगेच लक्षात येईल किंवा ह्या व्यक्तीने टेंडर वगैरे वेगळ्या कंपनीला दिलेलं असेल किंवा ह्या कामाच्या दर्जामध्ये थोडंसं निष्कृष्ट दर्जा वगैरे आलेला आहे, या कारणानिमित्त पहा मग मला लगेच तिथं अटक केली जाईल. ओके, मग तिथं भ्रष्टाचाराची वगैरे चौकशी केल्यानंतर नक्कीच पहा माझ्यावरती पण त्याचे थोडेसे शिंतोडे उठतील. मग याच कारणानिमित्त इथं काय होत आहे, तर या की जे खासदार किंवा MP लॅड स्कीम आहे ना, त्याचा परिपूर्ण निधीचा वापर तिथं होत नाही आहे, हे आपल्या देशामधील प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे खासदार पहा आज घडला ते पण खर्च करू शकतात, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु त्यांची सत्ता गेल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस त्यावरती चौकशी बसेल ना, त्यावेळेस जबाबदार कोण, हा तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. व IAS अधिकारी पण का त्यामध्ये जास्त पडत नाही, तर पहा त्यांना पण नक्की अगदी 3 वर्षामध्ये तिथं सर्व्हिस असते त्या जिल्ह्यामध्ये, मग नक्कीच पहा 3 वर्ष झाल्यानंतर लगेच त्याला दुसरीकडे जायचं असतं ना, व अगदी त्यांच्या जर सर्व्हिस बुकवरती कुठे दाग लागला तर त्यांना पण प्रमोशनमध्ये प्रॉब्लेम येतात. मग याच कारणानिमित्त MP लॅड्स जी स्कीम आहे ती चांगली आहे, परंतु त्याचा निधी योग्य पद्धतीने खर्च होत नाही आहे. त्याचं नेमकं कारण आय होप तुम्हाला आता समजलं असेल. डन. मग नक्कीच याच कारणानिमित्त लेखक पण म्हणत आहेत की बाबा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नेक्स्ट टाइम एवढंच निर्णय घ्यावा की जे सत्ताधारी आहेत ना त्यांनाच तिकीट देऊन निवडून आणावं, कारण विरोधी पक्षाचं काही तिथं व्हॅल्यूज ठेवलं नाहीत. ओके, मग या निमित्ताने बाकी आवश्यकतेचं नाही आहे पॉईंट, जर मी जास्त बोलायला लागलं तर ते आणखी तुम्हाला ठेस पोहोचू शकेल, या निमित्ताने मी थांबतोय. त्यानंतर पुढे चला, जगभरामध्ये मुलांच्या समाज माध्यम वापरावर निर्बंध का वाढत आहेत. पहा ब्रिटनमध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या समाज माध्यम वापरावर निर्बंध लावण्याचा विचार असा कीर स्टार्मर यांनी केला होता, परंतु आता त्यांनीच स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता लगेच्या लगेच तर ते निर्णय येणार नाही, परंतु लवकरच पहा, म्हणजे जरी नवीन पक्ष तिथे सत्तेमध्ये आला तरी स्नॅपचॅट, टिकटॉक, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्सचा समावेश असेल अशा 16 वर्षाखालील मुलांना ते वापरता येणार नाही असा निर्णय ब्रिटनने पण घेणार आहे. मग याच्यापूर्वी कोणत्या देशाने घेतलेला आहे का निर्णय, तर येस ऑस्ट्रेलियाने 2024 मध्ये तो निर्णय घेतला व 2025 पासून त्यांनी बंदी आणली. मग ती बंदी खरंच यशस्वी झालेली आहे का ऑस्ट्रेलियामध्ये, तर बिलकुल नाही. पहा जे पाल्य आहे ना ते आपल्या पालकांचा मोबाईल यूज करत आहेत व पालकांच्या नावाने त्यांनी सध्याला समाज माध्यमांचा वापर तिथे सर्रास वाढलेला आहे. ओके, म्हणजे त्यांनी तेथील ज्या संस्था आहेत त्यांनी ते सर्वे केले व त्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं पहा की विद्यार्थी आज घडीला आपण समाज माध्यम वापरतच आहेत. ऑस्ट्रेलियातील बंदी, त्याचा परिणाम आणि त्यातून सुटण्यासाठी मुलांनी लढवलेल्या कृत्या याकडे अनेक देश लक्ष ठेवून होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील बंदी ही एक केस स्टडी आपल्यासाठी बनलेली आहे, कारण पहा ते बंद होऊ शकत नाही, पण त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला, परंतु पहा ते अद्याप देखील तिथे चालूच आहे ऑस्ट्रेलियामध्ये समाज माध्यमाचा वापर. ओके, मग याचाच विचार करून पाहता ब्रिटनने पण तो निर्णय घेतला की आम्ही समाज माध्यम 16 वर्षाखालील मुलाला बंद करू. त्याच्यानंतर पहा ब्रिटनने तो थोडंसं एक पाऊल पुढे गेले, त्यांनी म्हटले की आम्ही किती विद्यार्थी तो स्क्रॉल वगैरे करेल यावरती पण आम्ही बंधनं ठेवू. परंतु प्रॉब्लेमच हा आहे पहा की पळवाटा भरपूर आहेत. जसं भारत देशामध्ये टेलिग्राम ही बॅन झालेला आहे, परंतु VPN लावल्यानंतर ते टेलिग्राम चालू होतंच, परंतु फक्त ते थोडंसं टेक्निकल गोष्टी आहेत. या निमित्ताने पहा विद्यार्थी आपल्यापैकी बरेच विद्यार्थी टेलिग्राम सध्याला यूज करू शकत नाहीत, पण जे टेक्सावी व्यक्ती आहेत ते नक्कीच टेलिग्रामचा वापर तर करतच आहेत ना. मग नक्की याच कारणामुळे पहा काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे व काही विद्यार्थ्यांवरती तर चांगल्या पद्धतीने ते यूज करू शकत आहेत. मग नक्कीच थोडंसं याला ना जर आपण पॅरेंटिंगमध्ये जर चांगल्या पद्धतीने याला टाकण्याचा प्रयत्न केला तर ते कदाचित बेटर असेल. म्हणजे पहा आज घडीला जर लहान मूल रडत असेल तर आपण डायरेक्टली त्याच्या हातात मोबाईल न देता जर त्याला समजावून सांगितलं किंवा अगदी पुस्तक वगैरे जर दिलं किंवा अगदी पहा ही पॅरेंटिंग खूप महत्त्वाची आहे, तर नक्कीच पहिल्यांदा आपण स्वतःहूनच जर पुस्तक घेऊन तिथं बसलं तर मग त्या विद्यार्थ्याला हे मोबाईलचं कुतूहलच पडणार नाही ना, किंवा हे मोबाईल म्हणजे काय अशा पद्धतीने. ओके, किंवा अगदी आपण त्याला पण मोबाईलचं थोडंसं हे देण्याचा प्रयत्न करूयात, पण डायरेक्टली पूर्ण जर बॅन केलात ना तर त्या सर्व्हिसपासून तो जो व्यक्ती आहे ना तो तिथं वॉकआउट होऊ शकतो. मग यासाठीच आपल्याला थोडंसं बंधनं वगैरे लावत असताना विचार करणं गरजेचं आहे. मग या संदर्भात भारत देशाचं धोरण काय आहे, तर भारतात सध्या तरी 16 वर्षाखालील मुलांवर समाज माध्यम वापराचे निर्बंध नाहीत, पण काही नियम जरूर आहेत. जसं की 2023च्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत 18 वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक डेटावर कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी समाज माध्यमांनी त्यांच्या पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. जसं पहा आता ॲड देण्यासाठी पण डायरेक्टली आपल्याला विचारलं जात आहे. आता म्हणजे Android 15-16 वगैरे आलेल्या नंतर आता नक्कीच थोडंसं पॅरेंटिंग किंवा वैयक्तिकरित्या थोडंसं जास्त तवज्जो देण्यात येत आहे, ही चांगली न्यूज आहे. त्यानंतर डिजिटल डाटा प्रोटेक्शन ॲक्टनुसार पण विद्यार्थ्यांचा डाटा कलेक्शनपासून
केंद्र सरकारने त्यांना मनाई केलेली आहे किंवा तुम्ही 16 वर्षाखालील जे विद्यार्थी किंवा जे बालक आहेत त्यांचा डाटा संग्रह करायचा नाही आहे. ओके, ती चांगली न्यूज आहे. 18 वर्षाच्या नंतर तुम्ही संग्रह त्यांचा नक्की करू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. त्यानंतर द हिंदू कालच्या द हिंदूमध्ये 1-2 बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या आपण घेऊन थांबणार आहोत. तर पहिली बातमी आहे पहा, न्यू स्पेसीज ऑफ वाईल्ड ब्रिंजल डिस्कवर्ड फ्रॉम अंदमान्स. UPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर कोणती स्पेसी आहे पहा, सोलोमन पांडे. ओके, सोलॅनम पांडे ही पेशी आहे. वाईल्ड ब्रिंजल त्याला आपण डायरेक्टली सायंटिफिक नेम जर पाहिला तर सोलॅनम पांडे, आणि असं जनरल नेम जर पाहिला तर वाईल्ड ब्रिंजल हे सापडलेलं आहे. ही अशा पद्धतीने त्याची फोटो आहे पहा. व ही वापर कशासाठी केला जातो पहा, तर मेडिसिनल प्लांट आहे ही. व मोस्ट सीड्स अँड रूट्स आर युज्ड टू ट्रीट टूथ इन्फेक्शन. म्हणजे दाताचं जे झालेलं इन्फेक्शन आहे ना, त्याला दूर करण्यासाठी या वाईल्ड ब्रिंजलचा यूज केला जातो. ओके, ही चांगली न्यूज आहे. परीक्षेला जर प्रश्न आला तर तो लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, यावर्षी इथून प्रश्न आलेला होता, एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत अंदमान आणि निकोबारमध्ये, एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत. ओके, हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. यावर्षी UPSCने हा प्रश्न विचारलेला होता. डन. त्याच्यानंतर पहा, हा आर्टिकल महत्त्वाचा आहे, एंड द फ्री रीन ऑफ जंक फूड ॲडव्हर्टायझिंग इन इंडिया. पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर आपल्या देशामध्ये जे सेलिब्रिटीज वगैरे आहेत त्यांनी ॲड करतात व ॲड केल्यानंतर ते काय म्हणतात की किंवा अगदी तुम्ही पण एखादा बिस्किट पुडा वगैरे जर खरेदी केला असाल तर त्यामध्ये काय लिहिलं असतं, हे शुद्ध आटापासून वगैरे बनलेलं आहे, म्हणजे नो मैदा युज्ड अशा पद्धतीने त्यावरती दिलेलं असतं. किंवा बेक केलेलं आहे, हे जे प्रोडक्ट आहे ते बेक करून आलेलं आहे, म्हणजे एकदम चांगल्या दर्जाचं आहे असंच दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा अगदी बिस्किट पुड्यावरती लिहिलं असतं पहा फक्त नो मैदा, पण दुसऱ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात का, तर बिलकुल दिलेल्या नसतात. मग यालाच अनुसरून पहा, आपल्या देशामध्ये आज घडीला कॅन्सरचे रेट अगदीच वाढलेले आहेत. त्यानंतर घरातील प्रत्येक महिलेला, म्हणजे आपल्या पण घरामधील एका तरी महिलेला पहा, किंवा आपल्या सदस्यांपैकी म्हणजे अगदी नातेवाईकांमधील एका तरी महिलेला पहा BPची गोळी नक्कीच चालू असेल. ओके, तर हे होण्यामागचं कारण काय आहे? आता अगदी महिलेला चालू असणं म्हणजे थोडंसं त्या सेंट्रिक मी थोडक्यात पुन्हा कधीतरी विचार सांगेन तुम्हाला त्याचं नेमकं कारण काय आहे. परंतु रियालिटीमध्ये आपल्या घरातील एका तरी महिलेला नक्कीच तिथं ब्लड प्रेशरचा इश्यू आहे, बरोबर. मग नक्कीच पुरुषांना पण तसंच आहे, ब्लड प्रेशरचा इश्यू वगैरे किंवा अन्य कारणामुळे तरी तिथं काय आहे पहा, ब्लड प्रेशरचा इश्यू नक्की आहे. त्यानंतर कॅन्सरचं पण प्रमाण आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. मग याला काय कारणीभूत असता पहा, तर किंवा अगदीच नव्याने आलेलं ओबेसिटी. लहान मुलांना पहा, आपल्या घरातील एकतरी लहान मुलगा ओबेसिटीमध्ये शिकार झालेला आहे, म्हणजे तो अगदीच थोडंसं जास्त फॅटी झालेला आहे. याची नेमकी कारणं काय आहेत, तर आपण जे सध्याला इनटेक करत आहोत किंवा जंक फूड वगैरे जे काही फूड आपण मार्केटमधून आणलेलं इनटेक करत आहोत ना, ते त्याचं प्रमुख कारण आहे. आता हाय इन फॅट जर असलेलं, हाय इन फॅट, त्यानंतर पहा शुगर आणि सोडियम. ओके, सोडियम NaCl यामुळे काय होतं पहा, तर तुमची BP जी आहे ती वाढते. जर तुम्ही जास्त मीठ खाल्लात तर तिथं BP तुमच्या नियंत्रणात राहत नाही, त्याला चालना मिळते. त्यानंतर शुगर जर खाल्लात तर डायबिटीजवरून परत पहा तेच आपले इन्सुलिन आपल्याला योग्य पद्धतीने हाताळता येत नाही, या कारणानिमित्त पहा ओबेसिटी. यासोबतच आपले अन्य आजारांना आपण तिथं बेसिकली नियंत्रण देतो. त्यानंतर शुगर आणि हे जे फॅट आहे हे दोन्ही एकत्रित आपण त्याचं सांगू शकतो. ओके, इन्सुलिन कारण वगैरे. ओके, मग याच कारणानिमित्त पहा आज घडीला आपला आजदा समाज तो आहे तो नक्कीच या आजारांनी त्रस्त आहे, बरोबर. मग असं असताना आपल्या एजन्सीज आणि आपली जी पॉलिसी मेकिंग बॉडीज आहेत त्या झोपलेल्या आहेत का, तर नक्कीच तुम्ही इथं पण पाहू शकता भ्रष्टाचार ही सांगू शकता. कारण तुम्हाला माहिती असेल आपल्या देशामध्ये ज्या ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहेत ना, त्यांचं एक्सपेंडिचर पहा 170 करोड आहे. ओके, 170 करोड रुपयांचं त्यांनी एक्सपेंडिचर केलेलं आहे ज्या कंपन्या आहेत त्यांनी ॲडव्हर्टायझिंगवरती. ओके, मग याला नक्कीच कारणीभूत पहा जे सेलिब्रिटीज आहेत ना ते पण नक्कीच आहे तिथे. आता तुम्ही नक्की पाहिलं असाल पहा, एखादी ॲक्ट्रेस वगैरे असते, त्यांनी काय केलं जातं पहा, त्यांनी ॲडमध्ये येतात व सांगतात की बाबा हे बिस्किट आहे, यामध्ये मैदा नाही आहे, किंवा अगदीच हे चांगलं क्वालिटीचं फूड वगैरे असं ते सांगतात. पण ते स्वतः किंवा स्वतःच्या फॅमिलीला वगैरे ते कन्झम्पशनसाठी देतात का, तर बिलकुल देत नाही आहेत पहा ते. त्यानंतर चिप्सचं पॅकेट. ओके, चिप्सचं पॅकेट एकदम कुरकुरीत वगैरे आहे अशा पद्धतीने आपलं ते
आता अगदी मी तुम्हाला बोलत आहे ना, तर माझ्या पण तोंडाला पाणी सुटत आहे, बरोबर. अशा पद्धतीने ते आपल्याला तिथं तयार करून दाखवलं जाताना इलस्ट्रेटर म्हणजे त्या ॲडव्हर्टाईजच्या खाली तिथं छोट्याशा अक्षरात 2 ओळी येतात पहा. पण ते नॉर्मल, आता अगदी तुम्ही 52 इंचीची जरी टीव्ही घेतलात ना, तरी ते तुम्हाला वाचता येणार नाही. अशा पद्धतीने तिथं फक्त बारीक बारीक डॉटेड लाईननं लिहिलेलं असतं. मग जर असं लिहिलेलं असेल तर सामान्य माणसाला वाचता येणार आहे का ते? तर नाही येत. मग ही समस्या आपल्या देशामध्ये सध्याला आहे. जे सेलिब्रिटीज आहेत ते आपल्याला दुसऱ्या मार्गावरती टाकण्यासाठी सर्व काही करत आहेत प्रयत्न. म्हणजे 170 करोड रुपयांचे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर आहे कंपन्यांचं. हे कुठेतरी जाऊन बंद होणं काळाची गरज आहे. मग यालाच अनुसरून पहा, ही बातमी जी आहे ना, ती फेब्रुवारी महिन्यातील आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल झाली होती. व सुप्रीम कोर्टाने मग ह्या डिसीजला आपला टॅकल करण्यासाठी केंद्र सरकारला सांगितलेलं आहे की बा तुम्ही लवकरात लवकर याबद्दलची पावलं उचला. व जी लहान मुलं आहेत त्यांचं ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढत आहे. त्यानंतर महिलांमध्ये कॅन्सर यासोबतच पहा ब्लड प्रेशरचा इश्यू वाढत आहे. मग याला तुम्ही लवकरात लवकर टॅकल करा असं सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. परंतु आज देखील पहा भारत सरकारने याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. का निर्णय घेतलेला नाही आहे? मग नक्कीच पहा अन्य कारणं असू शकतील, परंतु पब्लिक हेल्थवरती आपल्या देशामध्ये जास्त करून बोललं जात नाही. हाच बेसिकली एक मोठा इश्यू आहे. ओके, आता इथं दिलेलं आहे पहा, नो मैदा चोको सिरियल वगैरे. पण ते खरंच केलं जातं का? म्हणजे सेलिब्रिटीजकडून तसं यूज केलं जातं का? तर इथं दिलेलं आहे, त्यांनी म्हणतात की नो मैदा चोको सिरियल मी माझ्या मुलाला वगैरे वापरते. परंतु खरंच ते वापर करतात का त्यांच्या मुलांसाठी? तर बिलकुल वापर करत नाहीत. त्याच्यानंतर पहा, ह्या ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्येच एक सत्य आहे की येथे लहान मुलाला जास्त करून कामावर घेतलं जातं. ओके, मग लहान मुलाला कामावर जास्त घेतल्यानंतर पहा नक्कीच तो अट्रॅक्ट होतो की बा हे पण माझ्यासारखंच काहीतरी खात आहे. म्हणजे माझाच मित्र आहे जो टीव्हीमध्ये जाऊन सांगत आहे असं म्हणून जे लहान मुलं आहेत ते पालकांकडे अट्टहास करतात की बा मला तेच खायचं आहे, तेच खायचं आहे. व ते हायली ॲडिक्टिव्ह असतं, कारण पहा त्यामध्ये शुगर जास्त असतं, त्यानंतर सोडियम जास्त असतं, त्यानंतर हाय इन फॅट असतं. ओके, या कारणानिमित्त पहा आपल्या जे देशातील जे जनता आहे ते हेल्थमध्ये एकदम खाली खाली जात आहे. हे लॅन्सेटच्या स्टडीने पण सांगितलेलं आहे. मग अगदीच पहा, अल्ट्रा प्रोसेस्ड जे फूड आहे याला आपला आळा घालणं काळाची गरज आहे. मग तुम्हाला माहिती असेल तुकाराम मुंडे IAS यांनी जे प्रशासन आहे यामध्ये गेल्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर आपला भेसळ अन्न वगैरे बाहेर निघत आहे आपल्या महाराष्ट्रामधील. याच्यापूर्वी मग तसं का आलं नाही? मग अगदीच पहा, जे भ्रष्टाचार किंवा जे ब्युरोक्रेसी आहे ना, ते अगदी चलता है कल्चर यामध्येच गेलेली जास्त आहे. ओके, मग यासाठी पहा, हे जर सर्व आपल्याला बदलायचं असेल तर एकतर आपल्याला पॉलिसीमध्ये पण चेंजेस करावे लागतील, त्यानंतर ब्युरोक्रेसीमध्ये पण हे चेंजेस होणं काळाची गरज आहे. त्या दिवशीच पहा हे सर्व काही फ्री होईल. अन्यथा अगदीच जे चलता है कल्चर आहे ते आपल्या देशासाठी खूप मारक ठरणार आहे. व जेवढा दिवस आपण एक एक दिवस लेट करू ना, तेवढी आपल्यासाठी ही घातकच बनत जाणार आहे दिवसेंदिवस. मग लवकरात लवकर पावलं उचलणं काळाची गरज आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश पण आहेत पहा फेब्रुवारी 2026 मध्ये PIL डिस्कस करत असताना, पण अद्याप याबद्दल भारत सरकारने पावलं उचलली नाही. हे थोडंसं शोकांतिक आहे. मग लवकरच पावलं याबद्दल उचलली जातील असं आपण कन्सिडर करून पुढे जाऊयात. त्यानंतर इथं शेवटी जाता जाता पहा एक पॉईंट त्यांनी म्हटलेला आहे, जे शाळा वगैरे आहेत त्यामध्ये पण आपण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गाईड करू शकतो की बा तुम्ही जे खात आहात ते योग्य नाही आहे. हां, आता अगदीच पहा तिथे आपण पॉझिटिव्हली जरी म्हणत असलो तरी विद्यार्थ्यांना एकदा त्याचं व्यसन लागल्यासारखं, म्हणजे अगदी ते हायली शुगर वगैरे तिथं वापर केली जाते ना, या कारणानिमित्त म्हणजे ॲडिक्टिव्ह बनवतो कोणाला पण. आता जसं समाज माध्यम आहे किंवा इंस्टाग्राम सोशल मीडिया, आता तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही इंस्टाग्राम रील्स जे आहेत ते स्क्रॉल करणं बंद करायचं, मोबाईल तुम्हाला सोडून द्यायचा आहे, तुम्ही कसं कराल? तर तुम्ही ते तुमची जी क्रेविंग आहे ती कंट्रोल करू शकत नाही. पहा अगदी तसंच आहे विद्यार्थ्यांचं पण. त्यांना एकदा जर तुम्ही तशा पद्धतीने सवय लावून दिली, म्हणजे ते जसं ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे क्रंची वगैरे ते आवाज तसं तयार करून दिला जातो ना, यामुळे ते विद्यार्थ्यांना जास्त करून अट्रॅक्ट करतं. पण तरी देखील आपण प्रयत्न नक्की करू शकतो. जे शाळा विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्यावरती आपण हे प्रयोग करू शकतो. जसं की पहा मिशन वाटिका काहीतरी एक आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना तेथीलच फूड वगैरे त्यांनी देण्याचा प्रयत्न करत होते. ओके, तशा पद्धतीने आपण नक्कीच याबद्दल प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पहा, की जे कोणतं चिप्सचं पॅकेट वगैरे आहे त्यावरती सगळे पॉईंट्स जे आहेत ते लिहायचं आहे. ओके, मग तसं जर लिहिलं किंवा अगदी आता फक्त तुम्ही नो मैदा असं लिहून जर ठेवला तर नक्कीच आपल्याला काय वाटतं की मैदाच नाही आहे ना फक्त यामध्ये, पण उर्वरित घटक तर त्यामध्ये सामील असू शकतात ना. याबद्दल पहा आपल्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन कधीच दिली जात नाही. जसं इन्शुरन्स सेक्टरचं आहे पहा, अगदी तसंच इथं पण ॲडव्हर्टायझिंग सेक्टरचं आहे. मग हीच चुकीचं आहे. मग याला कुठेतरी आळा बसणं काळाची गरज आहे. ओके, आय होप तुम्हाला सर्व पॉईंट्स इथं समजले असतील. त्याच्यानंतर पुढे चला नेक्स्ट पहा, हा आर्टिकल NTA ची
जबाबदेही याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे. तर तुम्हाला माहिती असेल जून 2024चा पेपर जो होता तो डायरेक्टली डार्क वरती फुटलेला होता. ओके, म्हणजे NTA ने तेव्हापासून काही सीख घेतली नाही व त्यावेळेस मी पेपर दिला होता NTA जून 2024मध्ये जो झालेला नीटचा पेपर होता. म्हणजे मी दुपारी पेपर देऊन आला पहा, रात्री घरी आल्यानंतर मला समजलं की काय पेपरच फुटलेला आहे. आता याबद्दलचे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, 1-2 ते आता उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात, कारण आता वेळ झाला आहे, थांबावं लागेल मला. शेवटी जाता जाता आणखीन एक महत्त्वाचा इथं पॉईंट आहे पहा, परीक्षेला UPSCने जर विचारला की जे पोलिसांनी क्लोजर फाईल रिपोर्ट केली होती किंवा पोलिसांनी जी चार्जशीट दिलेली होती, मग आता अगदी पहा एखादी केस घडली आहे, ABC हा खटला घडलेला आहे. मग या केसमध्ये पोलिसांनी चार्जशीट दाखल केली पहा कोर्टामध्ये. मग कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली कधी, आज तारीख काय आहे 23 जून रोजी त्यांनी जर चार्जशीट दाखल केली व त्यांना पहा उद्या 25 जूनला काहीतरी एखादी नवीन पुरावा सापडला. ओके, मग ते नवीन पुराव्यानुसार नवीन पद्धतीने ते परत एकदा त्यांची क्लोजर रिपोर्ट किंवा चार्जशीट दाखल करू शकतात का? तर बिलकुल नाही. त्यांना पहा पहिल्यांदा चार्जशीट दाखल करण्यासाठी वेळ त्यात घेता येतो, परंतु जर चार्जशीट दाखल झाली व त्यांना नवीन पुरावा जर आढळला ना, तर त्यांना पहिल्यांदा कोर्टाची परमिशन घ्यावी लागते, त्याच्यानंतरच त्यांना चार्जशीटमध्ये बदल करता येतात. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय न्याय संहिता असू द्या किंवा इंडियन पिनल कोड असू द्या, दोघांमध्ये पण एकच तरतूद आहे, कारण सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की एकदा दाखल झालेली चार्जशीट तुम्ही पुन्हा वापस बदलता येणार नाही. जरी बदलायचं असेल तर पहिल्यांदा कोर्टाची परमिशन घ्यावं लागेल व कोर्टाने जर त्याला मान्य दिलं की बाबा हे नवीन पुरावा खरंच केसला परत एकदा नवीन अँगलने पाहता येऊ शकतं, असं जर कोर्टाला वाटलं ना, त्यावेळेसच इथं परमिशन आहे, अन्यथा तुम्ही चार्जशीट बदलू शकत नाही. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. UPSCने म्हणजे लास्ट इयरला यावर्षी 0 FIR बद्दल प्रश्न विचारला होता, त्यामुळे थोडंसं आपल्याला अशा पण गोष्टींचं नॉलेज असणं काळाची गरज आहे. ओके, तर इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.